वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. मी स्वप्नील तांबेकर. आज आपण SBI क्लर्क प्रिलिमला नेमकं फेस कसं करावं आणि त्यासाठीच्या महत्त्वाच्या अशा लास्ट मिनिट टिप्स बघणार आहोत. सो आजचा विषय आहे लास्ट मिनिट टिप्स अँड स्ट्रॅटेजी फॉर SBI क्लर्क प्रिलिम 2025. उद्यापासून एक्झाम सुरू होत आहे. उद्या सॅटर्डे, त्यानंतर संडे, नेक्स्ट सॅटर्डे संडे देखील एक्झाम्स आहेत. त्यामुळे एवढ्या जास्त शिफ्टमध्ये एक्झाम्स असल्यामुळं तुमची स्ट्रॅटेजी या ठिकाणी फार फार महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळं बघूया नेमकं आपल्याला कशा कशावर फोकस करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स कुठले कॅरी करायचे हे अगोदर क्लिअर असलं पाहिजे. यामध्ये तुमचं ॲडमिट कार्ड आलं, ते खालीच लिहितो मी, ॲडमिट कार्ड, त्यानंतर ID प्लस झेरॉक्स देखील त्याचं, ID प्रूफ ओरिजिनल आणि त्याचं झेरॉक्स. आधार कार्ड चालणार नाही. ओरिजिनल आधार कार्ड किंवा बाकी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड जे काय असेल ते ओरिजिनल आणि त्याच्यासोबत त्याचं झेरॉक्स देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर 3 फोटो होतील, कारण ॲडमिट कार्डवर तुम्हाला 1 फोटो घ्यायचा आहे प्लस एक्स्ट्रा 2 फोटो, म्हणजे 3 फोटो तुमचे पासपोर्ट साईज जे तुम्ही अपलोड केला आहात ते. त्यानंतर तुम्ही जो फोटो अपलोड केलाय तो मॅच झाला पाहिजे. नाहीतर तुम्ही जर फोटो कुठला तरी जुना अपलोड केला असेल किंवा घेऊन जाताना तुम्ही कुठला तरी लहानपणीचा फोटो घेतला असेल तर तुम्हाला एक्झामला अलाउड करणार नाही आहेत. दुसरी गोष्ट, ॲडमिट कार्डवरचं नाव आणि तुमच्या ID प्रूफवरचं नाव हे दोन्ही नाव सेम असलं पाहिजे. अगदी स्पेलिंग देखील सेम टू सेम असलं पाहिजे. यामध्ये जर काही तफावत आढळली तर तुम्हाला एक्झामला अलाव करणार नाही आहेत. आणि जर अशी कोणाच्यामध्ये तफावत असेल तर त्याने लवकरात लवकर वकिलाकडे जाऊन त्या संदर्भात एक अफिडेविट करून घ्यावं लागेल. आणि जर लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा तुमचं जे गॅझेट असतं नाव चेंजचं ते जरी तुम्ही दाखवलं तरी तुम्हाला अलाव केलं जाईल. बाकीच्यांकडे ज्यांचं स्पेलिंग मिस्टेक वगैरे काय झालेलं आहे त्यांना मात्र अफिडेविट वकिलाकडून करून घ्यावं लागेल. त्यानंतर ॲडमिट कार्ड जे आहे हे ॲडमिट कार्ड व्हेरीफाईडचा स्टॅम्प जो असतो तो तुम्हाला आतमध्ये जातानाच दिला जातो, तो न विसरता घ्या. त्यानंतर ॲडमिट कार्ड तुम्हाला हे रिटर्न देणार आहेत. तुमच्याजवळ स्वतःजवळ ते रिटेन करून ठेवायचं आहे. हे तिथं सबमिट करून घेणार नाही आहेत. त्यामुळं ते न विसरता परत घेऊन या. कुठंही ते हरवू नका, कारण मेन्स एक्झामला तुम्हाला हे ॲडमिट कार्ड घेऊन जावं लागणार आहे. त्याच्यावर जर इन्व्हिजिलेटर असेल त्याची साईन नक्की करून घ्या. त्याच्यानंतर व्हेरीफाईडचा स्टॅम्प देखील नक्की चेक करा. तो जर घेतला नसेल तर तो लगेच करून घ्या. त्यानंतर रफ शीट मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा मुद्दा. तुम्हाला एकदा तुम्ही तिथं एक्झाम सेंटरमध्ये एंट्री केला, तुमच्या हॉलमध्ये एंट्री केला, अगोदर तुमचं फोटो कॅप्चर केला जातो. त्यानंतर तुम्हाला PC अलॉट केला जातो. PC अलॉट केल्यानंतर एक्झाम सुरू व्हायला साधारण एक 15 मिनिटं असताना ज्यावेळी फर्स्ट लॉग इन होतं त्यावेळी तुम्हाला रफ शीट प्रोव्हाइड केल्या जातात. सो रफ शीट सफिशियंट अमाऊंटमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. जर तुम्हाला कमी वाटत असतील तर तुम्ही तसं त्यांना सांगू शकता, पण जोपर्यंत तुम्ही ते संपवणार नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन रफ शीट मिळणार नाही आहेत. त्यामुळे रफ शीट व्यवस्थित वापरा. जर तुम्हाला सवय असेल रफ शीट A4 साईजमध्ये तुम्हाला सवय असेल प्रॅक्टिस करण्याची तर हा काय तुम्हाला मॅनेजमेंटचा इश्यू येणार नाही. एकदा का फर्स्ट लॉग इन झालं की त्याच्यानंतर त्यावर तुम्ही ABCD वगैरे बाकीच्या गोष्टी स्क्वेअर क्यूब लिहून घेऊ शकता. त्यानंतर PC प्रॉब्लेम. आता तुम्ही ज्यावेळी PC अलॉट होतो त्याचवेळी तुम्ही चेक करा की त्याला माऊसला काय प्रॉब्लेम आहे का. कीबोर्डचा काय आपला संबंध नाही, पण माऊसला काय प्रॉब्लेम आहे का हा अगोदरच चेक करून घ्या. पायाजवळ जर तुमचा CPU असेल तर पायाचा धक्का लागून तो बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जो काय प्रॉब्लेम आहे तो अगोदरच कन्फर्म करून घ्या, चेक करून घ्या. आणि जर काय प्रॉब्लेम वाटत असेल तर लगेच तिथले जे कोण कोऑर्डिनेटर्स असतात त्यांना बोलवा आणि तुमचा प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करा. एक्झाम चालू असताना PCला काय प्रॉब्लेम आला तर लगेच हात वर करा, बोलून घ्या. तेवढ्या टाइम पुरता तुमचा PC जर बंद पडला असेल तर टाइम थांबतो, नंतर तुम्हाला
परत जिथं तुम्ही थांबला होता तिथूनच एक्झाम सुरू होते. सो डोंट वरी अबाउट दिस. हे मायनर प्रॉब्लेम आहेत, यामुळे मात्र तुमच्या परफॉर्मन्सवर कुठलाही परिणाम व्हायला देऊ नका. त्यानंतर सायकोलॉजी. आता हे फार महत्वाचं आहे. 1 डे बिफोर एक्झाम, उद्या एक्झाम आहे तुमची, तर उद्या जर एक्झाम असेल तर आदल्या दिवशी काय करायचं. सो आदल्या दिवस ऑब्व्हियसली प्रिलिमची एक्झाम आहे, त्यामुळे तुमचा सर्व वेळ हा प्रॅक्टिस करण्यामध्ये गेला पाहिजे. तुम्ही सेक्शनल टेस्ट द्या किंवा फुल लेंथ टेस्ट द्या. मी तर म्हणेल फुल लेंथ टेस्ट दिल्या तरी चालू शकेल. फक्त शेवटच्या तुम्ही रात्री 11 वाजता जर झोपत असाल तर त्याच्या अगोदर साधारण 6 वाजल्यापासून 5-6 तास कुठलीही मॉक टेस्ट देऊ नका. शांत राहा, निवांत राहा, घरच्यांसोबत टाइम स्पेंड करा, बस निवांत राहा, झोपा लवकर, 7-8 तासाची झोप घ्या, लवकर उठा, एक्झामला जा. जर दुपारी किंवा त्याच्यानंतरच्या शिफ्टमध्ये असेल तरी देखील हेच तुम्ही शेड्यूल फॉलो करू शकता, किंवा तुम्ही 11 वाजेपर्यंत मॉक टेस्ट द्या शेवटची, दुसऱ्या दिवशी एक्झाम होईपर्यंत कुठलीही मॉक तुम्हाला द्यायची नाही आहे. निवांत जरा टाइम स्पेंड करा, रिलॅक्स करा माइंडला. रिलॅक्स माइंड जर असेल तर तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला येऊन जाईल. त्यानंतर ज्यांची फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट आहे त्यांनी काय करायचं. फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट असलेल्यांनी काही काळजी करण्याची गरज नाही आहे. बऱ्याच मनामध्ये एक एन्झायटी असते, हो माझा फर्स्ट शिफ्ट आहे, मला डिफिकल्टी येईल, पण घाबरू नका. तुम्हाला जशी फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट आहे, तुमच्यासोबत तुम्ही एकच नाही आहे, तुमच्या शिफ्ट मधल्या सगळ्यांना ही फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. तुमचा फोकस हा ॲक्युरसीवरच असला पाहिजे. ज्यांची एक्झाम फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टला आहे त्यांना परत एकदा सांगतोय, तुमचा फोकस हा ॲक्युरसीवरच असला पाहिजे. त्यानंतर बाकीच्या शिफ्टमध्ये जी मुलं आहेत त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे 10:30ला असेल तर तुम्ही आदल्या दिवशी कुठलीही 6 नंतर मॉक देऊ नका. त्यानंतर दुपारची शिफ्टमध्ये असेल तरी देखील तुम्ही 6, 7, 8 नंतर कुठलीही मॉक देऊ नका. आणि जर संध्याकाळी असेल तर 9, 8, 9 वाजता मॉक दिली तरी चालेल. दुसऱ्या दिवशी मात्र कुठलीही मॉक देऊ नका. त्यानंतर जशी शिफ्ट संपेल तसं त्याचं ॲनालिसिस अड्ड्यावर तुम्हाला लाईव्ह ॲनालिसिस सांगितलं जातं. एकदम ॲक्युरेट ॲनालिसिस मिळतं आपल्याला. बाकी कुठलाही तुम्ही प्लॅटफॉर्म फॉलो करू नका. फक्त अड्डाचे मी लिंक उद्या टाकेन, त्यावर तुम्हाला सेक्शन वाईज कुठल्या टाईपचे क्वेश्चन आलेले आहेत हे तुम्हाला कळेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला स्ट्रॅटेजी तुमची फॉर्म्युलेट करता येईल. आता हे जे अदर शिफ्टची मुलं आहेत, ह्या अदर शिफ्टच्या मुलांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जिथं बरीचशी मुलं फसतात. तुमचा मित्र सपोज तुमच्या अगोदरच्या शिफ्टला होता आणि त्याला तुम्ही विचारलं, बाबा काय अटेम्प्ट केलं, तो म्हटला एवढे पझल आलं होतं, ह्या पझलमध्ये मी या टाईपच्या पझलमध्ये बॉक्स बेसमध्ये मी जरा असं गणलो. मग तुम्ही म्हणता बॉक्स बेस डिफिकल्ट आहे. हे प्री ऑक्युपाइड माइंडसेट घेऊन तुम्ही एक्झामला जाता. त्यामुळं किंवा एखाद्या तुमच्या मित्राने सांगितलं माझे 95 अटेम्प्ट झाले, मग तुम्ही म्हणणार याचे 95. सो तुमचं ऑलरेडी एक बायस क्रिएट झालेला आहे तुमच्या माइंडमध्ये. 95 अटेम्प्ट, माझ्यासोबतच हा प्रिपरेशन करतो, माझ्या एवढेच मॉकला मार्क्स पडतात. सो ऑलरेडी तुमच्या माइंडमध्ये एक बायस क्रिएट झालेला आहे. तो बायस क्रिएट करायला देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला फक्त अटेम्प्ट्स विचारा, अटेम्प्ट्सकडे लक्ष देऊ नका, कारण या ठिकाणी ॲक्युरसी महत्त्वाची असते. सगळ्यात महत्त्वाचं त्याला तुम्ही एक क्वेश्चन विचारायचा की कुठला अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आला होता का, अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आला होता, वेगळं काय आलं होतं का, एवढंच विचारायचं. बाकी तुम्ही काय विचारू नका. जस्ट ज्याची एक्झाम झाली आहे ती. आणि बाकीचं जसं जसं एक्झाम पुढे सरकत जाईल तसे तुम्हाला सगळे ॲनालिसिस मिळत जाईल. कुठल्या टाईपचे येत आहेत, कुणाला रॉंग नंबर येते, कुणाला मिसिंग नंबर सिरीज येते. हा पॅटर्न आपला कंटिन्युअसली ते चक्र चालू होत राहतं. त्याची तुम्हाला काळजी करायची नाही आहे. त्यानंतर ज्यांची संडेला एक्झाम आहे, सेकंड डे किंवा नेक्स्ट वीकमध्ये आहे, तर त्यांनी काय करायचं, तर त्या दिवशी अड्डाचा पेपर, मेमरी बेस्ड पेपर हा अवेलेबल होतो संध्याकाळी. तो ती मॉक जी आहे ती सगळ्यांनी न चुकता द्यायची आहे. त्याची लेवल ही ॲक्च्युअल एक्झामपेक्षा थोडीशी जास्त असणार आहे. त्यामुळे तिथले मार्क्स मनावर घ्यायचे नाही. जरी तुम्हाला तिथला परफॉर्मन्स थोडासा डाऊन आला, डोंट वरी. जर तुम्हाला अशी सवय असेल मार्क्स मनावर घेण्याची, इगो दुखावला जाण्याची तुम्हाला भीती असेल तर ती मॉक देखील देऊ नका. टायमर काढून टाका, सबमिट करा आणि मॉक द्या, नो प्रॉब्लेम. पण जर तुमचं मनाने खंबीर असाल तर बिनधास्त मॉक द्या. ती किती परफॉर्मन्स येतो बघा. जेवढे मार्क्स पडतील त्याच्यापेक्षा 10-15 मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये जास्तच मिळणार आहेत. त्यामुळं सेकंड डेवाल्यांनी
ती मेमरी बेस्ड मॉक द्यायला विसरू नका. एक्झाम टेकिंग स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्त्वाचं आहे, एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. असं नाही आहे की आतापर्यंत गेली 10 वर्ष प्रिलिमचा पेपर एकाच पॅटर्नमध्ये आलेला आहे. काहीतरी अनएक्सपेक्टेड आलं तर, जसं SBI PO प्रिलिमला इंग्लिशचं वेटेज बदललेलं आहे, तसंच इथं देखील वेगळं काय केलं तर इंग्लिशचं वेटेज कमी केलं, रिझनिंगचं वाढवलं, किंवा काही क्वेश्चन 2 मार्क्सला टाकले. काही होऊ शकतं. सिक्वेन्स जो आहे पहिला कुठलाही येऊ शकतो. सो त्यामुळे तुम्ही असं घाबरू नका, खास करून जे पहिल्यांदा सुरुवातीला शिफ्ट आहे त्यांनी. सो एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, त्याची मानसिक तयारी ठेवा. प्री ऑक्युपाइड माइंडसेटने जाऊ नका, बायस माइंडसेटने एक्झामला जाऊ नका. जे काही समोर येईल ते सोडवायचं, सॉल्व करायचं, ह्या माइंडसेट फार फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर ॲक्युरसी वर्सेस अटेम्प्ट्स. तुमचा फोकस हा ऑब्व्हियसली ॲक्युरसीवर असला पाहिजे, अटेम्प्ट्सवर नसला पाहिजे. ॲक्युरसीवर फोकस करा. ॲक्युरसी फार फार महत्त्वाची आहे. आता ॲक्युरसी का महत्त्वाची आहे तर आपण साधारण बघा टार्गेट स्कोर बघूया. एक आपण रिसेंट ट्रेंड बघितला तर लास्ट इयर 71.75चा कट ऑफ लागला होता महाराष्ट्रासाठी, पण फक्त 50 वॅकन्सीज होत्या. 100 ॲडव्हर्टाईज केल्या होत्या पण 50च घेतल्या होत्या. तर जो रेंज आहे आपला कट ऑफची महाराष्ट्राची ही 60 ते 65 ही कट ऑफची रेंज आहे. सो माझ्या मते यावर्षी देखील कट ऑफची रेंज ही याच रेंजमध्ये असणार आहे. पेपर इझी गेला तर 65 पर्यंत जाईल, आणि जर थोडा डिफिकल्ट आला तर एक 60च्या आसपास ±2 एवढा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. अगेन डिफिकल्टी लेवल जर बदलली तर हा कट ऑफची रेंज ही बदलू शकते, पण एक 60-65 हे आपल्याला डोक्यामध्ये ठेवता येईल, रेंज डोक्यामध्ये ठेवता येईल. आपण सेफ स्कोर जो आहे तो म्हणेल मी 65+ आहे. सेफ स्कोर 70+ तर ऑब्व्हियसली एकदम शुअर शॉट तुम्ही मेन्सला जाणार आहात. मी कन्सिडर करतो 65+. तर आपल्याजवळ 3 सब्जेक्ट आहेत. तर यामध्ये बघा तुम्हाला या 3 सब्जेक्टमधून टोटल मिळवायचे आहेत 65. आता हे 65 मिळवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तुम्हाला तुमचा इंग्लिशचा स्कोरचा एक रेंज माहीत असणं गरजेचं आहे. इंग्लिशच्या स्कोरची तुमची रेंज 10 ते 15 आहे, 5 ते 10 आहे, 15 ते 20 आहे. ही रेंज महत्त्वाची आहे. ही रेंज अगोदर काढून घ्या. सपोज एखाद्याला कळलं की मला साधारणपणे एक 15 मार्क्स पडतात, जसं इंग्लिश वीक आहे त्याच्याबद्दल मी बोलत आहे, मग त्याने काय करायचं, त्याने मग उरलेल्या 2 सब्जेक्टमध्ये मिळून 50 मार्क्स घ्यायचे आहेत. उगाचच लोड घ्यायचा नाही. बाकीच्यांचे अटेम्प्ट्स ऐकून 85, 90, 95 लोड घ्यायचा नाही. आपल्याला फक्त 65 मार्क्स मिळवायचे आहेत, 65+ जायचं आहे. सो इथं जर मला 15 पडत असतील तर इथं मला 50 घ्यायचे आहेत. मग 50 तुम्ही कसेही घ्या, इथं 25, इथं 25 टाका, किंवा इथं 20, इथं 30 टाका, किंवा इथं 15 एकदम वर्स्ट केसमध्ये, इथं 35 करा. तुम्हाला 65 तर मिळवायचे आहेत, तुम्हाला 80, 85, 90 मार्क्स मिळवायचे नाहीत. एक्स्ट्रा मार्क्सला या ठिकाणी काहीही व्हॅल्यू नाही आहे. सेक्शनल कट ऑफ नाही आहे, त्यामुळे बिंदास अटेम्प्ट करा. पण अटेम्प्ट्स वाढवायला जाऊ नका, ॲक्युरसीवर फोकस करा. नॉर्मलायझेशन आज सध्या फार आजकाल बरंच चर्चेमध्ये आहे. नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट होतो का? ऑब्व्हियसली होतो. पण जर पहिल्या सुरुवातीच्या एक्झाम शिफ्टमध्ये भरपूर मुलं एक्झाम्स देतात, इथं काय नॉर्मलायझेशनचा काय इम्पॅक्ट होत नाही. सो डोंट वरी, हे काय आपल्या हातात नाही आहे. नॉर्मलायझेशन जे अनकंट्रोलेबल्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही विचार करण्यामध्ये वेळ घालवू नका. तुमच्या हातामध्ये काय आहे, एक्झाम जाऊन देणं, एक्झाम व्यवस्थित देणं, मार्क्स चांगले मिळवणं हे आपल्या हातात आहे. एक्झाम सेंटरवर वेळेवर पोहोचणं हे आपल्या हातात आहे. माइंडसेट व्यवस्थित ठेवणं हे आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करू नका. सो साधारण तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवा आणि मार्क्स किती पाडायचे आहेत ते डिसाईड करा. त्यानंतर आफ्टर एक्झाम स्ट्रॅटेजी. एक्झाम झाली, पुढे काय? एक्झाम झाल्यानंतर अगोदर 1 दिवसाचा गॅप घ्या. बरंच तुम्ही मेहनत घेतलेली आहे, 1 दिवसाचा निवांत चिल व्हा. मूवी आलेला आहे, छावा मूवी, तो देखील तुम्ही बघू शकता. पण दुसऱ्या दिवशीपासून मात्र तुमची मेन्सची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, मेन्सचं प्रिपरेशन सुरू झालं पाहिजे. सो ऑलरेडी माझ्या मते ज्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं आहे त्यांचं प्रिलिमसाठी शेवटचे 1 आठवडा किंवा 10 दिवस दिला असेल. मेन्स तुमचं प्रिपरेशन कंटिन्युअस चालू असेल. पण जर तुमचं चालू नसेल तर तुम्हाला मेन्सची स्ट्रॅटेजी डिसाईड
नव्याने डिसाईड करावं लागेल. सो जर तुम्हाला मेन्सची स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा, त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. त्यानंतर स्ट्रॅटेजी फॉर नेक्स्ट वीक एक्झाम टेकर्स. आत्ता नेक्स्ट वीक सॅटर्डे संडे किंवा नेक्स्ट सॅटर्डेला ज्यांची एक्झाम आहे त्यांनी काय करायचं ह्या आठवड्याभरामध्ये. सो आय होप तुम्ही आत्तापर्यंत मेन्सवरच फोकस केलं असेल. इथून पुढे मात्र तुम्हाला पुढचे एक आठवडाभर हे टोटली प्रिलिमवर फोकस करायचं आहे. प्रिलिमच्या डेली 3 मॉक्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. हे करता करता डेली इंग्लिशची सेक्शनल टेस्ट, त्याचं ॲनालिसिस, RC सॉल्व करणं या गोष्टी देखील करायच्या आहेत. सो येत्या 5-6 दिवसामध्ये जरी तुमच्या 6 दिवसामध्ये 18 मॉक टेस्ट झाल्या तरी मोर दॅन इनफ आहे. सो ही असेल नेक्स्ट वीकमध्ये ज्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी. सो ही स्ट्रॅटेजी लास्ट मिनिट टिप्स तुम्हाला सांगून झालेल्या आहेत. अजून जर तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा आपल्या जे टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. लक्षात घ्या, तुमचं प्रिपरेशन जर चांगलं झालं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही युद्धाची तयारी ही फार अगोदरपासून शांततेच्या काळात होत असते. शांततेच्या काळात जर तुम्ही मेहनत केली असेल तर युद्धामध्ये म्हणजे एक्झाममध्ये तुमचा परफॉर्मन्स हा चांगलाच येणार. कुठल्याही क्वेश्चनवर तुम्हाला जास्त वेळ थांबायचं नाही आहे. नाही आला स्किप करा. कुठलाही क्वेश्चन इगोवर घेऊ नका. आपल्याला फक्त 65 मार्क्स पाडायचे आहेत हे डोक्यामध्ये ठेवा. भलेही तुमची रेंज ही 80, 85, 90 पर्यंतची असेल, पण उगाचच मला त्याच्या अटेम्प्ट 90 झाले, माझेच 80 झाले असं उगाचच लोड क्रिएट करून घेऊ नका. दुसऱ्याच्या अटेम्प्ट्सवरून स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवू नका. सो ह्या होत्या SBI क्लर्कसाठीच्या टिप्स आणि स्ट्रॅटेजी. जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.